भारतीय जनता पार्टीला मी मनपूर्वक धन्यवाद देईन की माझ्यासारख्या एका सामान्य कार्यकर्त्यावरती सोलापूरच्या दोन्ही जिल्ह्याची संघटनात्मक जबाबदारी दिलेली आहे आणि ही जबाबदारी दिल्याच्या नंतर पहिल्यांदाच पूर्व सोलापूर जिल्ह्याची संघटनात्मक बैठक आज सोलापूर येथे पार पडली आहे। या बैठकीला माननीय जिल्हाध्यक्ष शशिकांतजी चव्हाण, सरचिटणीस माननीय विकासजी वाघमारे, अनुसूचित जाती मोर्चाचे अध्यक्ष माननीय बालाजी वाघमारे, माननीय प्रदीप पाटील, माननीय मुजावर, भाजपाचे सर्व मंडळाचे अध्यक्ष, सर्व जिल्ह्याचे कार्यकारिणीचे पदाधिकारी या बैठकीला उपस्थित होते। या बैठकीमध्ये उद्या विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर साहेबांची जयंती आहे आणि ही जयंती बूथ लेवलवरती साजरी करण्याच्या संदर्भात महत्त्वपूर्ण चर्चा झाली। नंतर मंडळाच्या कार्यकारिणी विस्तारित करणं, त्यांच्या नेमणुका करणं, प्रकोष्ठ यांची नेमणूक करणं यावरती चर्चा झालेली आहे। केंद्र सरकार राज्य सरकारच्या योजना लोकांच्या पर्यंत पोहोचवणं आणि जो SIR चा कार्यक्रम निवडणूक आयोगाने हातामध्ये घेतलाय त्या संदर्भात चर्चा ही या बैठकीत झाली। नाशिकमध्ये जो कॉर्पोरेट लव जिहाद आहे तो समोर येताना पाहायला मिळतो, काय भूमिका आहे आपली? काय भूमिका हीच आहे की IT सेक्टर मध्ये कॉर्पोरेट कंपन्यांमध्ये अशा प्रवृत्तीची लोक मोठ्या पदावरती बसलेले आहेत, ज्यांच्या पदाचा प्रभाव पडू शकतो अशा पदावरती जेवढे जिहादी बसलेले आहेत त्यांची पहिली हकालपट्टी त्या कंपन्यांनी केली पाहिजे। ज्या कंपन्यांमध्ये असे जिहादी बसलेले आहेत त्या कंपन्यांमध्ये मुलींनी काळजीपूर्वक काम केलं पाहिजे। जोपर्यंत यांना पदावरून काढलं जाणार नाही तोपर्यंत त्यांनी कामावरती जाऊ नये। कारण नाशिकमध्ये 9 मुलींना म्हणजे ही संख्या 20 पर्यंत जाऊ शकते असं नाशिक पोलिसांचं म्हणणं आहे। 9 मुलींना हे फसवलंय। एका मुलीवरती 3 अत्याचार केलेत। त्या मुलीला लग्न करतो म्हणला, त्याचं पहिलं लग्न झालंय, त्याला 2 पोरं पण आहेत। हे सगळं ठरवून चाललंय। IT सेक्टर हे जर असं अशा पद्धतीनं प्रभावित झालं आणि हिंदू मुलींना वरती चुकीच्या पद्धतीनं अन्याय अत्याचार झाले तर ही बाब अतिशय गंभीर आहे, गांभीर्याने घेण्याची गरज आहे। पुणे तर ITचं हब आहे आणि त्यामुळे पुण्यामध्ये अशा पदावरती कोण बसला असेल तर त्याला तात्काळ काढून टाकावं ही मागणी आपल्या माध्यमातून आमची आहे। काल करमाळ्यामध्ये मेंढपाळांना मारहाण केल्याचा प्रकार घडलाय, कशा पद्धतीने निषेध करतो मी या बाबीचा। सातत्यानं मेंढपाळांच्या वरती अन्याय सुरू आहे। मेंढपाळांना मारलं जात आहे, रस्त्याने जाताना मारलं जात आहे, मेंढपाळांना मारताना मला शिव्या दिल्या जात आहेत। म्हणजे ठरवून चाललंय, जातीवाद प्रचंड फोपावलाय। करमाळ्यामध्ये जी घटना घडली आहे ती अत्यंत निंदनीय आहे। पोलिसांनी गुन्हा दाखल केलाय। मी कालही PI साहेबांशी बोललो, आज पण बोललोय। त्यांच्यावरती 307 जुन्या पद्धतीनं नव्यानं 109 प्रमाणे कारवाई व्हावी। आता 326 न गुन्हा दाखल आहे। आता आमची भगिनी पुण्यामध्ये शिफ्ट केलेला आहे ससून रुग्णालयात। तिची तब्येत अत्यंत खराब आहे आणि त्यामुळे ज्या लोकांनी मेंढपाळांच्या वरती हल्ला केलाय एकाला अरेस्ट केलाय, बाकीच्याला तात्काळ अरेस्ट करा अशी आमची मागणी आहे। सुनेत्रा पवार मुख्यमंत्री झाल्या पाहिजेत असं आदिती तटकरेंनी इच्छा व्यक्त केली आणि संजय राऊतांनी त्याला दुजोरा दिलाय। आता काय बोलणार आपण या विषयावरती, त्यामुळं मी या विषयावरती काय बोलणार नाही। माननीय मुख्यमंत्री महोदय सक्षम आहेत, राज्य चालवत आहेत, त्यांच्या पाठीमागे महाराष्ट्राची प्रचंड मोठी ताकद आहे, प्रचंड मोठी शक्ती महाराष्ट्रातल्या लोकांची देवाभावांच्या सोबत आहे। त्यामुळे अशी स्टेटमेंट करणं जे करतायत त्यांनी जरा काळजीपूर्वक करायची आवश्यकता आहे। रोहित पवार असं म्हणताय की सत्तेतलाच एक दुसरा मोठा पक्ष जो दुसऱ्या पक्षाला संपवणार आहे आणि ज्या पद्धतीने अशोक खरात प्रकरण काढलं तसंच प्रकरण महिना अखेरपर्यंत बाहेर कोण कुणाला संपवणार ही काळजी करण्यापेक्षा रोहितनं राजकारणात कसं टिकावं याची काळजी केली तर बरं होईल। कारण आता रोहितचा जीव खूप छोटा झालाय, पार्टी खूप छोटी झालेली आहे। त्यामुळे आता लय मोठा घास घेण्यात, उंटाच्या टिंबटिंबचा मुका घेण्यात आता काही अर्थ नाही। रोहितनं स्वतःच बघावं। कर्जत जामखेडच्या लोकांनी तुझी शिकार करू नये याची काळजी नक्की घे, बाकीच्यांना सल्ला देण्याची आता गरज नाही। चला, धन्यवाद।